स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे ज्योतिज रेडीज रंगोळी या नवीन भागामध्ये। तर आज आपण बघणार आहोत लोटस। या अगोदरची तुम्ही माझे व्हिडिओ जर रेडी रांगोळीचे बघितले नसेल तर नक्की बघा। आज मी तुम्हाला एक नवीन फ्लॉवर कसं तयार करायचं ते दाखवणार आहे। तर पहिल्यांदा मी एक व्हाईट पेपरवर कमळ ड्रॉ करून घेतलेला आहे आणि नेक्स्ट स्टेप काय आहे तर आपण त्याच्यावर आता OHP शीट प्लेस करणार आहोत। मी हे OHP शीट घेतलेलं आहे 100 mm चं। ते आपण जे ड्रॉ केलेलं कमळ आहे त्याच्यावरती ठेवायचं आणि परमनंट मार्कर पेननी हे जे कमळ आहे ते आपल्याला OHP शीट वरती ट्रेस करून घ्यायचं आहे। जेव्हा आपण कोणताही रेडी रांगोळीचा पॅच ट्रेस करत असतो तो काळजीपूर्वक करायचा। आउटलाईन जर आपल्याकडून चुकलं तर मग रांगोळीचा शेप हा बिघडतो आणि मग रांगोळीला पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही। रेडी रांगोळीचे पॅचेस जे आहेत ते वापरायला खूप सोपे असतात। एकदा बनवले की आपण ते पुन्हा पुन्हा वापरू शकतो। त्यामुळे जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अगोदर असे रेडी रांगोळीचे पॅचेस बनवून ठेवायचे आणि मग ते वेळेवर आपण पटकन वापरू शकतो। उचलायचे आणि ठेवायचे। आपल्याला सणावाराला वेगळे वेगळे कामं आवरता रांगोळी काढायला वेळ मिळत नाही, तेव्हा धावपळ होते। तर मग जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही असे पॅचेस तयार करून ठेवू शकतात आणि मग ते ऑकेजनली आपण वापरू शकतो सणांना वगैरे, डेकोरेशन मध्ये। आणि फक्त रांगोळी म्हणून नाही तर याचा आपण भिंतीला एक पॅच म्हणून स्टिक करू शकतो वॉलपेपर बॅकग्राऊंडला, तसा सुद्धा त्याचा वापर होतो। मी हे पूर्ण ट्रेस करून घेतलं आहे तर मी ते आता कट करून घेते, कारण की रांगोळी टाकताना मग इकडे तिकडे पूर्ण शीटवर पसरते। तर मी हे बघा आता कट करून घेते। मी हा शेप कट करून घेतला आहे। आपण आता त्याच्यावरती ग्लूची लेयर अप्लाय करणार आहोत। फॅब्रिक ग्लू आणि पाणी यांची पेस्ट तयार करायची आणि ती पूर्ण जो आपण शेप आहे त्याच्यावर एकसारखी प्लेस करायची। ग्लू लावल्यानंतर पहिली स्टेप आहे आपली रांगोळी स्प्रेड करून घ्यायची एकसारखी, म्हणजे आपण जो ग्लू लावलेला आहे त्यावरती ती पूर्णपणे चिटकून बसेल। मी पिंक कलर हा स्प्रेड करते। तुम्ही तुमच्या आवडीचा डार्क पिंक वगैरे कोणताही वापरू शकतात। हे बघा, हा झाला आपला फर्स्ट लेयर। आता हा आपण पूर्णपणे सुकू देऊ अर्धा तास, त्याच्यानंतर आपल्याला सेकंड लेयर करायचा आहे। आपला फर्स्ट लेयर हा पूर्णपणे सुकला आहे। आता आपण त्याचा सेकंड लेयर करू। सेकंड लेयर साठी आपण पुन्हा एकदा फॅब्रिक ग्लूचं जे मिक्सचर बनवलेलं आहे ते पूर्णपणे एकसारखं अप्लाय करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला सेकंड लेयर हा प्लेन बसेल आणि रांगोळी आपली एकसारखी दिसेल। घाई करायची नाही सेकंड लेयर करताना, रांगोळी जमा होते। ओली ओली जर आपण त्याच्यावर ग्लू लावायला गेलो तर ती पूर्ण जमा होते आणि
रांगोळी आपली बिघडते. त्यामुळे कधीही पूर्णपणे पहिला लेअर सुकू द्यायचा आणि मगच त्याच्यानंतर सेकंड लेअर हा आपल्याला बनवायचा आहे. आता मी याच्यावरती पुन्हा रांगोळी स्प्रेड करून घेते आहे. एकसारखी सगळीकडे रांगोळी पडली की ती व्यवस्थित आपल्याला दिसते आणि पूर्णपणे पहिल्या लेअरवरती स्टिक होते. सगळीकडे एकसारखी रांगोळी टाकून घ्यायची आहे आणि रांगोळी टाकल्यानंतर हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, कारण आपण ग्लू लावल्यानंतर पुन्हा ती रांगोळी ओली होते आणि मग नंतर जिथे जिथे पण पहिल्या लेअरमध्ये रांगोळी लागलेली नाही तिथे सेकंड लेअरची रांगोळी ही पूर्णपणे बसते आणि रांगोळी आपली बघा पहिल्या लेअरपेक्षा डार्क सेकंड लेअर दिसतोय. आता आपण रांगोळीचा खालचा पार्ट जो आहे पाकळ्यांचा तो करू. आता आपण पाकळ्यांचा भाग कंप्लीट करणार आहोत. तर मी पहिल्यांदा ग्लू अप्लाय करते. नंतर आपण फिनिशिंग करणार आहोत म्हणून पहिल्यांदा फक्त आउटलाईनच्या बाहेर नाही जाऊ द्यायचा, एकसारखा ग्लू सगळीकडे लावून घ्यायचा. आपण आता यावरती ग्रीन कलर स्प्रेड करणार आहोत. काळजीपूर्वक करायचा, वरच्या लेअरवरती ग्रीन कलर गेला नाही पाहिजे. आता ग्रीनच्या सेकंड लेअरसाठी पहिला लेअर आपला पूर्णपणे सुकला आहे आणि मग मी त्याच्यावर ग्लू अप्लाय करते. दोन्हीही लेअर आपले रांगोळीचे कंप्लीट झाले आहे. मी आता ॲक्रिलिक कलर व्हाईट याने आउटलाईन करणार आहे, जेणेकरून आपला फ्लॉवरचा शेप हा छान दिसेल.